मी अभिवादन करतो। ज्या ज्या महापुरुषांनी या देशातील बहुजन लोकांवर जे अन्याय अत्याचार हजारो वर्षापासून होत होते त्या अन्यायाच्या विरोधात आमच्या महापुरुषांनी भरपूर काम केलं आणि बहुजन समाज हा कुठेतरी शासनकर्ती जमात व्हायला पाहिजे, त्याच्या हातात नेतृत्व यायला पाहिजे। म्हणून आमच्या महापुरुषांनी आम्हाला आमच्यासाठी आपलं त्याग आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे। आणि या देशामध्ये आपण ज्या लोकशाही तयार करून आमच्या बहुजनांना न्याय मिळणार त्या बहुजन लोकशाहीवर कुठेतरी आघात होत आहे। आणि या आघात ईव्हीएमच्या माध्यमातून अशा अनेक कायदे करून बहुजनांना कत्तल करून त्यांना मारले गेले आहे। त्याच पद्धतीनं आज एक लोकशाहीला घातक अशी ईव्हीएम मशीन या देशामध्ये आपलं साम्राज्य स्थापित करून या देशातील बहुजनांच्या हक्क अधिकारांना समाप्त करत आहे। ही कुठेतरी मोठी शोकांतिका आहे आणि बहुजनांना आज या जागण्याची गरज आहे। ईव्हीएम हटाव हा आपण का करतो याचा निष्कर्ष पण काढण्याची गरज आहे। आज ज्या देश प्रगत आहेत, जे देश टेक्नॉलॉजीच्या मध्ये सामर्थ्य आहेत, जे टेक्नॉलॉजी आम्ही यूज करतो आहोत त्या देशामध्ये बॅलेटनं चुनाव होतो आहे। आणि ज्या देशात विकसनशील देश आहे, गाव खेड्यापाड्याचा देश आहे, ज्या देशामध्ये 70% लोक जागृत नाही आहेत, त्यांना टेक्नॉलॉजी समजत नाही, फक्त ती यूज करतात, अशा देशामध्ये मशीन चालतो आहे। ही कुठेतरी शोकांतिका आहे। जर मोदीजी या देशातील 200 देशामध्ये घुमत असतील आणि त्या देशाची वाटचाल बघत असतील, त्या देशात काय प्रगती आहे हे बघत असतील, तर त्यांना हे पण बघायला पाहिजे होतं। हे ईव्हीएम मशीन वामन मेश्राम सरांच्या माध्यमातून भरपूर दिवसापासून आणि शरद पवार सर साहेब सुद्धा हा लढा लढत आहेत। तर आमच्या देशातील पंतप्रधान हे जर 200 देश घुमत असतील तेव्हा त्यांना माहित नाही अमेरिकामध्ये पायलट चालतो, जपानमध्ये पायलट चालतो, प्रगत देशामध्ये पायलट चालत असेल तर भारतामध्ये का चालत नाही? भारतात असा कानून मोदी का करत नाही? जे देश घुमायला कशासाठी जातात हे प्रश्न आपल्या सामान्यांना आहेत। तरी ईव्हीएम हटाव देश बचाव यासाठी प्रत्येक नागरिकानं सज्ज राहिलं पाहिजे। आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार 325 कलम मध्ये दिलेला आहे, हा आमच्या लोकांना असा सहज भेटलेला नाही। याची शाश्वती या बहुजनांनी एससी एसटी ओबीसीच्या लोकांनी वाचलं पाहिजे। 300 कलम लिहित असताना बाबासाहेबांना या देशातील मनुवादी लोकांनी रोखलं होतं। त्यांनी जे टॅक्स भरू शकतात, जे पदवीधर आहेत त्यांनाच मतदानाचा अधिकार देण्याचं ठरवलं होतं, पण बाबासाहेबांना माहित होतं बाबासाहेब हे बहुजनांची लढाई लढत होते, म्हणून त्यांनी आमच्यासाठी 325 कलम लिहून ठेवलेली आहे। आणि त्या ठिकाणी गरीब श्रीमंत लाचार गरीब असेल किंवा अपंग असेल अशा सगळ्या लोकांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे। हा कुठेतरी घात होत आहे। म्हणून या ठिकाणी ईव्हीएम हटाव देश बचावाचा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि वामन मेश्राम साहेबांच्या माध्यमातून ही लोकशाही वाचली पाहिजे। म्हणून हा कार्यक्रम आणि हा मोर्चा होत आहे, तरी शासनानं तात्काळ याची दखल घेऊन शासनापर्यंत पोहोचवून ही ईव्हीएम बंद करून बायलेट मध्ये पेपर घेऊन या भारतातली लोकशाही पुन्हा व्यवस्थित स्थापन करावी यासाठी हा मोर्चा आहे। धन्यवाद। धन्यवाद साहेब। ब्राह्मण